आणि विधानसभा सदस्यांनी विना पास लोकांना आतमध्ये आणलेला आहे. एकंदरीत हा सगळा गंभीर प्रकार आहे. तशा पद्धतीचा गोपनीय अहवाल सुद्धा अध्यक्षांनी सभापतींकडे सोपवलाय. कामं घेऊन या अधिवेशनामध्ये येत असतात, त्यांच्यावर आता नजर असणार आहे. नाही बघा, प्रत्येक गोष्टींवर विधिमंडळात येणाऱ्या कामकाजावर ही माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापतींची ही असतेच आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांना जो काही गोपनीय अहवाल प्राप्त झालेले आहे त्यानुसार त्यांनी सभागृहामध्ये पण सभापतींनी वाचून दाखवलेले आहे. खरं तर ह्या सभागृहाचं कामकाज करत असताना बाहेरील काही व्यक्ती सभागृहामध्ये येऊ नये, कारण जसं विधिमंडळाच्या मुंबईच्या अधिवेशनादरम्यान भांडणं झाली होती, ती भांडणं विकोपाला गेली होती, तशा प्रकारची काही भांडणं ह्या ठिकाणी होऊ नये यासाठी हा निर्णय सभापतींनी आणि अध्यक्षांना घेतलेला आहे. तो सगळ्या सदस्यांवर बंधनकारक असतो. सदस्यांसंदर्भात सभापतींनी काल सभागृहात बोलून देखील सदस्य असतील किंवा मंत्री महोदय असतील हे स्वतःच विनापास अनेकांना घेऊन येत असल्याचं ते चुकीचं आहे. ह्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये येत असताना सभापतींनी आणि अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाचं पालन सर्व मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी केलं पाहिजे असा प्रकार आहे.